Just learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel. Just learn on which will receive all new videos notification. Hello students, how are you? Okay, today we are going to learn about mathematics standard 6. In this book, there are 18 lessons are given. In those lessons, today we are going to learn the first lesson, basic concepts in geometry, then angles, then integers, then operations on fractions, then decimal fraction, then bar graphs, symmetry, divisibility, HCF and LCM, then part 2, equations, ratio, proportions, percentage, profit and loss, bank and simple interest, triangles and their properties, quadrilaterals, geometrical constructions, three-dimensional shapes. So, 18 lessons are in your book, standard 6th. First lesson is basic concept in geometry. भूमितीतील मूलभूत संबोध याविषयी आपण चर्चा करणार आहोत. So, complete the rangoli, then have a class discussion with the help of the following questions. आपल्याला सर्वप्रथम रांगोळी पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर खालील प्रश्नांच्या मदतीने वर्गात चर्चा करायची आहे. समजा ही रांगोळी पूर्ण झालेली आहे तर आपण चर्चा करूयात. लेट्स गो फॉर इट. नंबर 1, व्हॉट काइंड ऑफ द सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रांगोळी. रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा चर्चा करायची आहे किंवा लिहून घ्यायचं आपण. नंबर 2, हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रांगोळी. आपण रांगोळी काढतोच, मुली रांगोळी काढतातच, मुलं सुद्धा सुंदर सुंदर रांगोळी काढतात. रांगोळी करताना सुरुवात कशी केली. नंबर 3, व्हॉट डिड यू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट द रांगोळी. रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले. देन नंबर 4, नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रांगोळी. या रांगोळीमध्ये तुम्ही कोणकोणते आकार पाहिलात किंवा तुम्हाला या रांगोळीत कोणकोणते आकार दिसतात. नंबर 5, वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रांगोळी ऑन द स्कूटर और ऑन अ एलिफंट्स बॅक. स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर आपल्याला रांगोळी काढता येईल का. अर्थातच नाही. नंबर 6, when making a rangoli on paper, what do you use to make the dots. कागदावर रांगोळी काढताना चिपकी कशाने काढता. सो याबद्दल चर्चा करायची आहे. म्हणजे आपली चर्चा वहीमध्ये लिहून ठेवा आणि शिक्षकांना दाखवायचं आहे शाळा जेव्हा सुरू होईल तेव्हा. सो 1.1 is point. Point means bindu. Here are given points. So, a point is shown by a tiny dot. We can use a pen or a sharp pencil to make the dot. पहा, एक लहानशा ठिपक्याने दर्शविला जातो त्याला आपण बिंदू म्हणतो. पेन किंवा टोकदार पेन्सिलीने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो. So the dots in the rangoli are the symbols for points. रांगोळीचे ठिपके ही बिंदूची प्रतीके आहेत. हे आपल्याला माहितीच आहे. A point can be given a name. Capital letters of the alphabet are used to make a point. The points P, A and T are shown in the figure alongside. आपल्या बाजूला एक आकृती आहे. त्या आकृतीमध्ये बिंदूला काही नाव देता येते आणि दिलेले आहेत. या बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात. शेजारील आकृतीत पहा, P बिंदू, A बिंदू, T हे दाखवलेले आहेत. याला आपण पॉइंट्स म्हणतो. Then second point is line, segment and lines. Line segment, रेषाखंड and lines, रेषा. Here, रेषाखंड and रेषा. So take 2 points A and B on the sheet of paper and join them using a ruler. We get the straight line AB. आता पहा, कागदावर A आणि B असे दोन बिंदू घ्यायचे आहेत आपल्याला व ते पट्टीच्या मदतीने जोडायचे आहेत. आपल्याला AB ही सरळ रेघ मिळते. Can we extend this line further on the side of point B? On the side of point A? How far can we extend it? तर ही रेघ B च्या बाजूने आपल्याला वाढवता येईल का आणि A च्या बाजूने वाढवता येईल का. आणि जर वाढवता येत असेल तर किती वाढवता येईल. पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला विचार करायचा आहे. वी हॅव टू थिंक हाऊ फार
can we? We can extend it. And we can extend the line in both directions till the edge of the paper. जेवढा आपले पेपर आहे, कागद आहे, तेवढी दोन्ही दिशांना वाढवता येईल. कागद खूप मोठा असेल तर ती खूप मोठी काढता येईल. मैदानावर किती मोठी रेख काढता येईल? So how long would the line be on the playing field? Think again. Think. Let's imagine that we can extend this line forever without any limits on both sides. So imagine, कल्पना करा की आपण ही रेख दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवलेली आहे किंवा वाढवता येईल. मग to show this extended line on paper, we use arrowheads at the both ends of the lines. या लाईनच्या दोन्ही बाजूला आपण arrowhead लावलेले आहेत, म्हणजे बाण दाखवलेला आहे. याला लाईन म्हणतो आपण. We use arrowhead at the both ends of the lines. In mathematics, when we say line, we mean straight line. म्हणजेच गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा. आपण काढलेली पहिली रेख ए पासून ते बी पर्यंतची होती. So, the first line that we drew was only from point A to point B. It was a piece of a segment. फक्त बिंदू A पासून ते बिंदू B पर्यंत आपण जी काही रेषा काढलेली होती, त्या रेषेला फक्त रेषेचा तुकडा म्हणतात किंवा रेषाखंड म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सेगमेंट असे म्हणतो ऑफ द लॉंगर लाईन. म्हणजेच आपण काढलेली पहिली रेख ए आणि बी पर्यंतच होती. ती रेख या नव्या रेषेचा तुकडा म्हणजेच रेषाखंड आहे. That is, a line segment has 2 points showing its limits. पहा, आपण आकृतीमध्ये पाहिलेलं होतं की खंड म्हणजे तुकडा. रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे 2 बिंदू असतात. त्यांना अंत्यबिंदू असे म्हणतात. That is, they are called end points. We write line segment AB as seg AB in short. Seg AB म्हणजेच रेख. सेगला काय म्हणायचं? रेख. Seg AB, that is रेख AB असा आपण लिहितो. A and B are its end points. A line is named using a small letter or by using any 2 points on the line. म्हणजेच आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की ए व बी हे त्यांचे अंत्यबिंदू आहेत. रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंच्या सहाय्याने दाखवली जाते. इट्स नेम कॅन ऑल्सो बी रिटन ॲज लाईन PQ और लाईन QP. म्हणजेच आता बघा, इथे रेषा किंवा L दाखवलेली आहे, तर तिचे नाव रेषा PQ किंवा रेषा QP असे देखील लिहिता येते. हे झालं line, segment and lines. Now we are going to move on rays. Look at this picture. One picture is of sun and another picture is of torch. Look at the picture. What do you see? Rays starting from the sun go forward in all directions. Light rays from the torch also start from a point and go forward continuously in one direction. चित्रात आपल्याला काय दिसतं की सूर्यापासून निघणारे किरण सर्व दिशांनी पुढे जात राहतात आणि विजेरीचे प्रकाश किरण सुद्धा एका ठिकाणाहून निघून एकाच दिशेने पुढे जात आहेत. दॅट मीन्स अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. यु नो, किरण हा रेषेचा एक भाग आहे आपल्याला दिसतो. इट स्टार्ट ॲट वन पॉइंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डिरेक्शन. म्हणजेच बघा, पहा, या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की किरण हा रेषेचा एक भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे जात राहतो. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आपण काय म्हणतो? आरंभ बिंदू. ओरिजिन्स म्हणजे तिथून उगम झालेला आहे त्या किरणाचा, त्याला आरंभ बिंदू म्हणतो. हिअर P इज द ओरिजिन. या आकृतीमध्ये P हा काय आहे? ओरिजिन आहे. P पासून किरण निघालेला आहे आणि पुढे फॉरवर्ड झालेला आहे. An arrowhead is drawn to show that the ray is infinite in the direction of Q.
द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू, म्हणजेच क्यूच्या दिशेने किरण अमर्याद इन्फिनाइट आहे हे दाखवण्यासाठी बाण काढला आहे. शेजारील आकृतीचे वाचन कसे करतात? यस, किरण पी क्यू असे करतात. द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. यार, आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी its name can be also written as line PQ or line QP. तुम्ही रेषेला रेषाखंडाला किंवा रेषेला PQ किंवा QP असे नाव देऊ शकता, परंतु एका किरणाला द रे PQ इज नॉट रीड ॲज QP. किरण PQ चे वाचन किरण QP असे करत नाही, कारण एक असतो ओरिजिन आणि दुसरा असतो फॉरवर्डेड हेड पॉइंट, एरो हेड. म्हणून देन तुम्हाला ही माहिती समजली असेल. त्यानंतर आपण काय करूयात? ट्राय दिस. काय ट्राय करायचं आपल्याला? ॲक्टिव्हिटी 1 and 2. ॲक्टिव्हिटी 1, ड्रॉ अ पॉइंट ऑन द ब्लॅकबोर्ड. एव्हरी स्टुडंट्स नाउ ड्रॉज लाईन्स दॅट पासेस थ्रू दॅट पॉइंट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन? विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, किंवा विद्यार्थी आपल्या वहीवर सुद्धा हे करू शकतं. तर वहीवरती एक छोटासा बिंदू काढा आणि प्रत्येक वेळेस त्या बिंदूवरून किती रेषा काढता येतात हे पाहायचे आहेत. तर अशा किती रेषा काढता येतील? हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन? यस. ॲक्टिव्हिटी 2, ड्रॉ अ पॉइंट ऑन द पेपर अँड यूज युअर रुलर टू ड्रॉ लाईन्स दॅट पास थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन यू ड्रॉ? किंवा काय करायचं आहे, वहीवर एक बिंदू काढून त्यातून जाणाऱ्या रेषा पट्टीच्या सहाय्याने काढा. अशा किती रेषा काढता येईल? Yes, you can find on that occasion an infinite number of lines can be drawn through one point. कळलं का? एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा, अनंत रेषा काढता येतात. When two or more lines pass through the same point, they are called concurrent lines. म्हणजे जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. And the common point through which they pass is called their point of concurrence. In the figure alongside, which is the point of concurrence? Name it. म्हणजेच पहा, या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसत आहे. या फिगरमध्ये जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूतून छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे म्हणतात व त्याच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. वरील आकृतीत संपात बिंदू कोणता? त्यांची नावे लिहा. Yes, P is a concurrence number. Concurrence. Then this is another activity. Can you tell? तुम्हाला सांगता येते का? There are 9 points in the figure. Name them. If you choose any 2 points, how many lines can pass through the pair? शेजारील आकृतीत 9 बिंदू आहेत. त्यांना नावे द्या. नावे दिल्यानंतर त्यातील कोणत्याही 2 बिंदूतून किती रेषा जातात? नाही, एकही रेष जात नाही. फक्त one and only one line can be drawn through any 2 distinct point. 2 भिन्न बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. Which 3 or more of these 9 points lie on a straight line? आता या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू सरळ एका रेषेवर आहेत? Yes. 3 or more points which lie on a single straight line are said to be a collinear point. पहा, इथं महत्त्वाचं आहे. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. You can see here 1, 2, 3 and 4. This is. And then of these 9 points, name any 3 or more points which do not lie on the same line. आता या 9 बिंदूपैकी कोणते 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेवर नाहीत? यस, शोधून पहा. व्हेरी गुड. तुम्ही याला नावं द्यायची आहेत विद्यार्थ्यांनी, नावं देऊनच हे सगळं शोधायचं आहे. Then we can find
पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड अ नॉन कोलिनियर पॉइंट. म्हणजेच जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय किंवा न एक रेषीय बिंदू म्हणतात. समजलं? नाही समजलं असेल तर परत एकदा हे रिपीट ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. यानंतर प्लेन्स. प्लेन्स मीन्स प्रतल. नाउ look at this picture. One is the table, another is the blackboard, and this is LPG gas cylinder. So look at the picture. What kind of surface do you feel and do you see? The surface in the first two pictures are flat. Table and the blackboard is flat. Now, each flat surface is part of the infinite surface. In mathematics, a flat surface is called a plane. पहा, पहिल्या दोन चित्रातील पृष्ठभाग सपाट आहेत, टेबल आणि ब्लॅकबोर्ड. हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठभागाचा भाग आहे. अमर्याद पृष्ठभाग त्याचा तो भाग आहे. म्हणजेच गणिती भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात? प्रतल. प्लेन. प्लेन्स. नाउ द नेम ऑफ द प्लेन in the figure is H. Even though we draw a suitable small figure of the planes, it actually extends infinitely on all sides. Here are शेजारील आकृतीतील प्रतलाचे नाव H आहे. पहा, प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चोहोबाजूंनी अमर्याद आहे. दिसतो? आपण ही आकृती काढलेली आहे. Then arrows are drawn to show that the plane extends infinitely in all directions. However, these arrows are often omitted for the sake of convenience. म्हणजेच प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवले जाते, परंतु अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाही किंवा ड्रॉ केले जात नाही. Then parallel lines. Look at this page or your page from notebook. Is this a page part of a plane? If you extend the lines that run sideways on the page, will they meet each other somewhere? No. शेजारील चित्रातील वहीचे पान पहा. वहीचे पान हा प्रतलाचा भाग आहे का? हो आहे. परंतु वहीच्या पानावरील आडव्या रेघा वाढवल्या तर ते एकमेकांना मिळतात का? कितीही वाढवले तर ते एकमेकांना जुळतील का? टच करतील का? नो. नाव आहे नो. आता हे मला समजले. काय समजले बाबांनो? लाइन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट intersect are said to be parallel to each other. That means एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. समजलं? व्हेरी नाईस. नाउ here are write the proper term intersecting lines or parallel lines in each of the empty boxes. खालील रिकामी चौकटीमध्ये छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा यापैकी योग्य तो पर्याय लिहा. फर्स्ट इज yes intersecting lines. Second one, yes, parallel lines. And third one, this is also a intersecting lines. Why? Look at, they don't parallel. They don't look like a parallel. When you extend these two lines, they intersecting each other. That's why it's not a parallel. Then, my friend, maths on the ground in the sky. पहा, गणित माझा सोबती असं या ठिकाणी म्हणलेलं आहे, किंवा गणित हे माझं मित्र आहे. मैदानावर असतील किंवा कशात असतील पाहूयात. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द गेम बीइंग प्लेड. चित्रातील खेळाचे निरीक्षण करा. Identify the collinear players, non-collinear players, parallel lines and the plane.
खेळातील एक रेषीय व नैक रेषीय खेळाडू किंवा समांतर रेषा व प्रतल या ठिकाणी तुम्हाला शोधता येईल. या एका खेळामध्येच तुम्हाला किंवा तुम्ही बाहेर खेळत असताना तुम्हाला प्रतल, एक रेषा, नैक रेषा व समांतर रेषा हे संपूर्ण या आपण खेळत असताना या ठिकाणी आपल्याला शोधल्यानंतर सापडेल. And also observe this. In January, we can see the constellation of Orion in the eastern sky after 7 in the evening. म्हणजेच जानेवारीमध्ये संध्याकाळी 7च्या नंतर आकाशात पूर्वेकडे मृग नक्षत्र दिसते. कोणतं नक्षत्र? मृग. Then it moves up slowly in the sky. Can you see the 3 collinear stars in these constellations? नंतर ते हळूहळू काय होतं की आकाशात वर सरकते. या नक्षत्रात एक सरळ रेषेत 3 तारे दिसतात का? 3 तारे दिसतात का? Yes. Do you also see a bright star on the same line some distance away? आणि त्याच रेषेवर काही अंतरावर एखादा ठळक तारा दिसतो का? Yes. Then you have to completely. मग तुम्हाला या ठिकाणी हे एक रेषीय आहेत का नैक रेषीय आहेत हे सुद्धा शोधता येईल. It's a collinear points or non-collinear points. Now we are going to move on the practice set. Look at the figure alongside and name the following. पुढील आकृती पहा आणि त्या आकृतीवरून त्यांची नावे लिहा. Collinear points. Collinear points answer MOT. Collinear points answer RON. Rays. There are so many rays. O is the origin and ON, OT, OS, OP, OM and OR are the rays name. Number 3, line segment. Line segment, I think here lot of line segments. That is MT and RN. Then lines here are given MT, RN, also lines. Then number 2, write the different names of the line. Here are too many, we can write the too many names of the lines. Line AB, line AC, line AD, or line BA, line CA, line DA, or line BD, line BC, etc. etc. And line L also we can write. Then match the following. पुढील आपल्याला जोड्या लावायचे आहेत. Group A and Group B are given here. In Group A there are the figures, and in Group B their names are given. Then you have to match the following. Number 1 is line, that is number 1 C. Number 2, line segment, that is D. Number 3, yes, plane, that is B. Number 4, yes, rays, that is A. Now observe the figure below. Name the parallel lines. खालील आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि त्यातील समांतर रेषा. The concurrent lines and the point of concurrence in the figure. आणि त्याचबरोबर एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहायची आहेत. समांतर रेषा कुठले कुठले असतील यामध्ये? येस, समांतर रेषा. The parallel lines are B, M and Q are the parallel lines, and also A and P are the parallel lines. Then the concurrent lines. एक संपाती रेषा A, C and D are concurrent lines, and the point of the concurrence in the figure A, C and D. Sorry, here are given concurrent lines. You can see line A, C, D. Here are a concurrent line A, C and D, and the concurrence point is A, C and D also. Then ICT tools or links. Use the tools of the GeoGebra software to draw various points. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर GeoGebra सॉफ्टवेअर टूल्सचा वापर करून वेगवेगळे बिंदू, रेषा, किरण काढा. कधीही न संपणाऱ्या रेषेचा अनुभव घ्या. You have to
Draw a various points, lines and rays. See for yourself what a never-ending line is like. And math is fun. थोडी गंमत, गणितामध्ये काही गंमत आहे ते पाहूयात. पहा, टेक अ फ्लॅट पीस ऑफ थर्मोकॉल और द कार्डबोर्ड. एक सपाट थर्मोकॉलचा किंवा पुठ्ठ्याचा तुकडा व सुई दोरा घ्या. अँड द निडल अँड द थ्रेड. टाय अ बिग नॉट और बटन और बीड ॲट वन एंड ऑफ द थ्रेड. मग काय करायचं तुम्हाला, दोऱ्याच्या एका टोकाला मोठी गाठ मारायची आहे आणि त्याला एखादे बटन बांधायचे आहेत. नाउ पास द निडल अप थ्रू एनी कन्व्हिनियंट पॉईंट पी. त्याला पी नाव द्या. दुसरे टोक सुईत ऊन सुई पुठ्ठ्याच्या खालून टोचून वर काढा. जेथून दोरा वर आला आहे त्या बिंदूला पी हे नाव द्या. पुल द थ्रेड अप, लिव्हिंग द नॉट और द बटन बिलो. रिमूव्ह द निडल अँड पुट इट असाइड. मग आता काय करायचं आहे, जेथून दोरावर आला आहे त्या बिंदूला पी हे नाव दिलं आपण. आणि आता सुई काढून ठेवा व दोऱ्याचे सुटे टोक काढून धरा. कोणती आकृती दिसते? विच फिगर डू यू सी? Yes, tell me. Line segment or ray. दोऱ्याचे सुट्टे टोक सावकाश वेगवेगळ्या दिशांनी वळवून ताण धरा. Now, holding the thread straight, turn it in different directions and see how a countless number of lines can pass through a single point P. दोऱ्याचे सुटे टोक सावकाश वेगवेगळ्या दिशेने वळवून ताणून धरा आणि पी बिंदूतून असंख्य रेषा जातात हे अनुभवा. That is our first chapter is over. I hope you understand this chapter and you have to completely do your study at home and write the practice set number 1 and show your teacher when our school is open. Thanks for watching this video. For more videos, please subscribe this channel.